तर राज्य सरकारकडूनही या बजेटचं कौतुक करण्यात आलेलं आहे। यंदाचं बजेट हे मध्यमवर्गीयांसाठी ड्रीम बजेट आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय। 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे। याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, ज्याचा उपयोग देशाच्या एमएसएमई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये अतिशय बोल्ड स्टेप ज्याला आपण म्हणू शकतो, अतिशय धीरानं घेतलेला अशा प्रकारचा हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल असं माझं मत आहे। मध्यमवर्गीय दुर्बल घटकांना दिलासा देणारा, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा हा अर्थसंकल्प आपण पाहतोय। आत्मनिर्भर भारताला सबळ आणि सशक्त करणारा हा अर्थसंकल्प आहे आणि खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालेला आहे त्याचं वर्णन एक अभूतपूर्व आणि क्रांतिकारी असंच करावं लागेल। कारण टॅक्स पेअरना या बजेटमध्ये छप्पर फाडके फायदा मिळालेला आहे। म्हणजे 12 लाखापर्यंत उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती देण्याचा निर्णय घेतलाय। हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय आहे।